नमस्कार, जय हिंद भावांनो। एसएससी जीडी भरती 2023 तर्फा एसएससी जीडीच्या 26,146 जागांसाठी 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू होते आणि 31 डिसेंबर 2023 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख होती। तर एसएससी जीडी भरतीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच मित्रांनो एवढे कमी फॉर्म आलेले आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। तर यावर्षी खूप कमी फॉर्म मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये आलेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला असे वारंवार कमेंट होते की सर आम्हाला फॉर्म भरता आला नाही, सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्हाला फॉर्म भरता आला नाही, साइड स्लो होती त्यामुळे आम्हाला फॉर्म भरता आला नाही। तर फॉर्म भरण्याची तारीख वाढणार आहे काय, त्याचबरोबर लेखी परीक्षा कधी असणार आहे आणि टोटल एसएससी जीडी भरतीमध्ये टोटल किती फॉर्म आले, त्याचबरोबर टोटल किती मुलं लेखी परीक्षेला बसणार आहे आणि कॉम्पिटिशन यावर्षी असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो आपल्याला अभ्यासाची तयारी कशा प्रकारे करायची आहे, अभ्यासाचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि मागच्या भरतीचा डेटा सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि यावर्षी किती कॉम्पिटिशन असणार आहे, कॉम्पिटिशन जास्त असणार आहे की कॉम्पिटिशन जास्त नसणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। एसएससी जीडी भरतीचे जे आहे यावेळेस 26,146 जागांसाठी भरती निघाली होती आणि 24 नोव्हेंबर पासून फॉर्म चालू झाले होते आणि 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती आणि 10वी पासवर मित्रांनो ही एसएससी जीडीची भरती निघाली होती। एसएससी जीडी भरतीमध्ये पहा बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ या अर्धसैनिक बलाच्या जागा असते, पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा असते। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही सर्व्हर डाऊन असल्यामुळे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवणार आहे का एसएससी। तर तुम्हाला आता सांगून देतो, मी तुम्हाला अगोदरपासूनच वारंवार सांगत होतो की एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरा। जवळपास 10-12 व्हिडिओ मी टाकले होते की एसएससी जीडीचे फॉर्म भरा, कारण की एसएससी जीडीनं मित्रांनो एक अपडेट दिलं होतं। एसएससी जीडीचं एक मित्रांनो नोटीस आलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की फॉर्म भरून टाका लवकरात लवकर, कारण की सर्व्हर डाऊन होणार आहे म्हणून। आणि एक वेळा मित्रांनो एसएससी जीडी भरतीची तारीख गेली ना तर डबल तारीख वाढत नसते तशा। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जे मित्रांनो तारीख वाढवल्या जाते, ठीक आहे। आणि हे जे मित्रांनो एसएससी जीडी भरती हे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, यामध्ये मित्रांनो वाढ होत नाही, म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख वाढली जात नाही, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा मित्रांनो फॉर्म, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर तारीख वाढणार आहे का, फॉर्म भरण्यासाठी आम्हाला तारीख मिळणार आहे का, तर नाही भेटत, तुम्हाला आता सांगून देतो, ठीक आहे। डबल एसएससी जीडीचे फॉर्म जे आहे मित्रांनो तुम्हाला एसएससी जीडीचे फॉर्म भरण्याची तारीख वाढणार नाही, कारण की 31 डिसेंबर त्यांनी तारीख दिली होती। तर 31 डिसेंबरपर्यंतच फॉर्म चालू होते, जरी सर्व्हर डाऊन असेल तरी मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, त्यामध्ये तुमचीच गलती आहे, तुम्ही लवकर फॉर्म भरला नाही, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये टोटल किती फॉर्म आले, तर एसएससी जीडी भरतीमध्ये इतिहासात मित्रांनो पहिल्यांदाच एसएससी जीडी भरतीमध्ये खूप कमी फॉर्म आल्या, म्हणजे टोटल 45 लाख फॉर्म आल्या पुऱ्या भारतामधून, ठीक आहे। आणि पेपरला जवळपास मित्रांनो 27 लाखच मुलं पेपरला फॉर्म बसणार आहे, जास्त मुलं पेपरला येत नसते, काही मुलांचे फॉर्म सुद्धा यामध्ये रिजेक्ट होणार आहे। तर जवळपास 27 लाख मुलं मित्रांनो पेपरला बसणार आहे, टोटल 45 लाख फॉर्म आले एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर बरेच सांगत आहे की कॉम्पिटिशन नाही आहे यावर्षी कॉम्पिटिशन नाही आहे। जरी कोणी म्हणत असेल की यावर्षी कॉम्पिटिशन नाही आहे, तर कॉम्पिटिशन आहे हे मित्रांनो तुम्ही विसरू नका, कारण की एका जागेसाठी आपल्याला 103 विद्यार्थ्यांमध्ये आपली फाईट आहे, 130 विद्यार्थ्यांमध्ये आपला संघर्ष असणार आहे, 130 विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो आपली फाईट असणार आहे एका जागेसाठी। एवढी कॉम्पिटिशन यावर्षी एसएससी जीडी भरती 2023-24 मध्ये असणार आहे, ठीक आहे। जरी तुम्हाला कोणी म्हणत असेल की यावेळेस कॉम्पिटिशन नाही, तर कॉम्पिटिशन आहे, टोटल 45 लाख फॉर्म आले तरी मित्रांनो कॉम्पिटिशन आहे। तर आतापासून अभ्यास तगडा चालू द्या। तर आतापासून मित्रांनो 1-1 सेकंड 1-1 मिनिट हा मित्रांनो खूप महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा आहे। जे मुलं एसएससी जीडी भरतीची तयारी करत आहे मेन त्यांना सांगत आहे मी, ठीक आहे। हा जो टाइम आहे मित्रांनो 1-1 सेकंड 1-1 मिनिट तुमचा खूप महत्त्वाचा आहे, असं का सांगत आहे, कारण की 18 फेब्रुवारी 2024 पासून लेखी परीक्षा चालू होत आहे एसएससी जीडी भरतीच्या। तर मार्च महिन्यापर्यंत तुमचा पेपर हा चालणार आहे, ठीक आहे। तर 18 फेब्रुवारीपासून तुमच्या पेपरला सुरुवात होत आहे, तर 12 मार्चपर्यंत तुमची परीक्षा असणार आहे। तर पेपरची तारीख वाढून दिली जाणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, तरी
तारीख वाढवून दिला जाते, पण हे SSC GD भरती हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, यामध्ये तारीख वाढवून दिल्या जात नाही. जे तारीख आहे ते त्याच तारखेपासून तुमचे पेपर चालू होणार आहे. ठीक आहे, तर फेब्रुवारी महिन्यापासून मित्रांनो SSC GD भरतीचे पेपर चालू होणार आहे. तर आतापासून आपण चांगली तयारी केली पाहिजे. आतापासून मित्रांनो 8-8 घंटे 10-10 घंटे अभ्यास करा. 1-1 मिनिट मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आतापासून मित्रांनो एन्जॉय करणं सोडून द्या, मस्ती करणं सोडून द्या. कोणत्या पार्टीमध्ये असलं तर जाणं ते सोडून द्या. कोणतं लग्न जर असेल तर ते लग्नामध्ये जाणं सोडून द्या, कारण की लग्नामध्ये जर आपण गेलो नाही तर आपल्याला काही लग्न अडून न्यायला. ठीक आहे, अडत असेल तर जा त्या ठिकाणी. ठीक आहे, तर 1-1 सेकंड मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की मी 1 दिवसात सुट्टी देतो, 2 दिवसात सुट्टी देतो, काही नाही होत, तर तुमच्यासारखेच मित्रांनो हजारो मुलं, लाखो मुलं मित्रांनो अभ्यास करत आहेत. त्यांचं सिलेक्शन होणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर आपण मित्रांनो सेल्फ स्टडी केली पाहिजे आतापासून. नुसतं ऑनलाईन क्लास केले तर चालणार नाही मित्रांनो, ऑनलाईन स्टडी केली चालणार नाही, तर सेल्फ स्टडीसुद्धा करावं लागणार तुम्हाला. घरी म्हणा किंवा मग लायब्ररीमध्ये करा. तर घरच्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्ही लायब्ररीमध्ये करा. लायब्ररीमध्ये मित्रांनो अभ्यास होते. ठीक आहे, 8 ते 10 घंटे कमीत कमी कराच करा, कारण की जास्त टाईम राहिला नाही पेपरसाठी. ठीक आहे, आणि तुम्ही जर कोणते पुस्तकं वापरत असाल तर मित्रांनो एक लुसेंटचं पुस्तक तुम्ही घेऊन घ्या, कारण की लुसेंटचं जीकेचं असं पुस्तक आहे, त्यामधले जवळपास 70 ते 80% प्रश्न हे जीकेचे विचारले जात असते परीक्षेमध्ये. ह्या मित्रांनो आतापर्यंत जेवढे पेपर झाले तर त्यामध्ये लुसेंटमधले जास्त प्रश्न विचारले जाते. तर लुसेंटचं पुस्तक तुम्ही जीकेसाठी स्पेशल घ्या. ठीक आहे, कारण की जीकेचे मित्रांनो यामध्ये कुठूनही प्रश्न विचारले जाते, तर तुम्ही लुसेंट या पुस्तकातून अभ्यास करू शकता जीकेचा. ठीक आहे, बाकी तुम्ही जर कोणतेही पुस्तक वापरत असेल SSC GDचं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की SSC GD भरतीचे सगळेच पुस्तकं चांगले असते आणि सगळेच लेखक हे चांगल्यासाठीच हे पुस्तक काढत असते. तर जीकेसाठी तुम्ही लुसेंटचं पुस्तक घेऊ शकता. आणि आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं लांब राहा. आतापासून मित्रांनो सोशल मीडियामध्ये घुसू नका. फेसबुक झालं, यूट्यूब झालं, त्याचबरोबर इंस्टाग्राम झालं. यामध्ये जसं आपण फेसबुकमध्ये जसं घुसलं मित्रांनो कुकळ्या आपण चाललो जातो आणि 4-5-6 घंटे कसे होते हे आपल्याला माहीत नाही पडत. ठीक आहे, तर आतापासून मोबाईल मित्रांनो अभ्यास करायच्या वक्ती हा ऑफ करून देता, बंद करून देता आणि पूर्ण अभ्यासात मन लावता. ठीक आहे, फक्त कंट्रोल ठेवा स्वतःमध्ये. तर आतापासून मित्रांनो इमानदारीनं 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा, कारण की जोपर्यंत मित्रांनो आपण सक्सेसफुल होत नाही, जोपर्यंत आपण SSC GD भरतीमध्ये लागत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही. तुम्ही जर कोणत्या लग्नामध्ये जरी गेल ना तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. ठीक आहे, तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्या काका तिथं अधिकारी आहे, माझ्या मामा तिथं पोलीसमध्ये आहे, माझ्या आतोबो तिथं बँकेत आहे, नातेवाईक त्या तिथं आहे, तर कोणीच 1 रुपया देत नाही. मागून पा. तुम्हाला जरी वाटत असेल की कोणीतरी येईन, कोणीतरी मदत करणार आहे मला, तर एखाद्याला 10,000 मागून पा, देते काय तर तो. ठीक आहे, 1 रुपया कोणी देत नाही ह्या जगात. ठीक आहे, तर कोणी कोणासाठी येत नसते मित्रांनो. स्वतःवर डिपेंड राहा, कोणावर मित्रांनो डिपेंड राहू नका. ठीक आहे, तर स्वतःमध्ये मित्रांनो दम ठेवा. कोणी कोणासाठी येत नसते मित्रांनो. स्वतःमध्ये दम ठेवा, स्वतःमध्ये हिंमत ठेवा. जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही मित्रांनो तोपर्यंत कोणीच विचारत नाही. तुम्ही जर कोणत्या लग्नामध्ये जरी गेले तर तिथं कोणीच आपल्याला मान सन्मान दिला जात नाही, आणि तोच जर आपल्या रिलेटिव्हमधला नोकरीवर असला त्यालाच मित्रांनो विचारपूस करते लोक, त्यालाच मान सन्मान दिला जाते, पण आपल्याला मित्रांनो कोणीच विचारत नाही. जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही तोपर्यंत कोणीच विचारत नाही. ठीक आहे, तर त्यासाठीच मित्रांनो आपल्याला एवढं संघर्ष करायचा. SSC GD भरतीमध्ये सिलेक्शन झाला 100 लोक मित्रांनो तुमच्या मागं लागणार आहे, हे खरी परिस्थिती आहे. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे 10-10 घंटे जास्त टाईम तुमच्याजवळ राहिले ना, 1-1 मिनिट मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे. तर टाईमपास करू नका. सोशल मीडियावर म्हणा, इकडे तिकडे म्हणा, कुकडे पुलावर जर तुम्ही पुलावर बसून गाड्या वगैरे बघत असाल तर हे सोडून द्या. आतापासून मित्रांनो लायब्ररीचे दारं पकडा, लायब्ररीमध्ये अभ्यास करा. आता SSC GD भरतीचा मागील भरतीचा तुम्ही डाटा या ठिकाणी बघू शकता. जेव्हा 2018 मध्ये भरती निघाली होती SSC GDची, 52 लाख मुलांनी फॉर्म भरला होता आणि 30 लाख मुलांनी पेपर दिला होता आणि 60,000 जागांसाठी तेव्हा भरती होती आणि एका जागेसाठी 50 मुलांमध्ये जे मित्रांनो तेव्हा फाईट होती. एका जागेसाठी 50 मुलांमध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन होती आणि 2021 मध्ये 71 लाख मुलांनी फॉर्म भरला होता. 71 लाख मुलांनी फॉर्म भरला होता आणि 39 लाख मुलांनी मित्रांनो फक्त पेपर दिला होता आणि जागा त्यावेळेस 25,271 एवढ्या होत्या आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन 158 जणांमध्ये एका जागेसाठी कॉम्पिटिशन होती. एका जागेसाठी एवढी फाईट होती 158 जणांमध्ये. आणि 2022 मध्ये SSC GD भरती निघाली त्यावेळेस 54 लाख मुलांनी फॉर्म भरला होता आणि त्यावेळेस जे कॉम्पिटिशन होती त्यावेळेस जो पेपर 35 लाख मुलांनी पेपर दिला होता. 50,187 जागांसाठी 2022ची भरती होती आणि एका जागेसाठी 71 मुलांमध्ये कॉम्पिटिशन होती मित्रांनो. एवढी कॉम्पिटिशन होती 71 मुला म्हणजे 71 जणांमध्ये तेव्हा फाईट होती. आणि 2023-24 मध्ये 45 लाख मुलांनी फॉर्म भरले, 27 लाख मुलं अंदाजाने मित्रांनो पेपर देणार आहे आणि 26,146 जागांसाठी यावेळेस SSC GD भरती निघाली आहे. आणि एका जागेसाठी मित्रांनो कॉम्पिटिशन हे 103 मुलांमध्ये राहणार आहे. 103 मुलांमध्ये एका जागेसाठी